नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज माझा पारायणाचा पहिला दिवस होता. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. सो मी आज 23 तारखेपासून पारायण चालू केलं होतं. सगळ्यात आधी देवाची जी खोली असते ती स्वच्छ करून मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं होतं. त्यात गंगाजल आणि गोमूत्र त्यात मिक्स केलेलं होतं. त्यानंतर साडी नेसून छान देवपूजा केली. सगळे देव छान घासून घेतले आणि मग सगळे जे फोटो होते ते सुद्धा छान पुसून घेतले. खरं तर ही माझी पहिलीच वेळ आहे पारायणाची आणि मनात अशी एक धाकधूक होती की माझ्याकडून होईल नाही होईल, बऱ्याचशा गोष्टी मिस होतात आणि कळत नाही की नक्की आधी काय करायचं आहे. आणि हा जो इथे फोटो दिसतोय स्वामींचा, तर असे मी बरेचसे व्हिडिओज बघितलेत, रील्स बघितलेत की ते फोटोला इतक्या छान प्रकारे सजवतात. म्हणजे गंधच असतो पण असं वाटतं की खरंच हार घातला आहे स्वामींना. आणि फेटासुद्धा काही जण डिझाईन करतात. मीही प्रयत्न केला होता पण माझ्याकडून नाही झालं, सो मी टिळाच लावला. त्यानंतर मी जप सुरू केला आणि जपमाळ झाल्यावर मग मी 1 ते 9 अध्याय वाचायला सुरुवात केली. साधारण मला 2.5 ते 3 तास मला गेले असतील, कारण माझी ही पहिलीच वेळ होती आणि प्रत्येक शब्द कळायला खरंच वेळ लागतो. आणि कळतात शब्द बरेचसे जे कळणारे आहेत, पण जे नाही कळत ते आपण हळूहळू वाचले तर ते अजून छान कळतात. आणि मनात असंच होतं की मी जे केलं आहे ते माझी जी सेवा झाली आजची ती स्वामींनी गोड मानून घ्यावी, कारण माझी पहिलीच वेळ होती आणि मला कळत नव्हतं की काय आधी करायचं आहे, संकल्प आधी करायचा असतो. आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून मिससुद्धा झाल्यात, जसं की आदल्या दिवशी कुत्र्यांना कुत्रे असतात 4 किंवा 1 गाय असते, तर त्यांना पोळी घालायची असते, खाऊ घालायची असते आणि ते माझ्याकडून राहिलेलं होतं. पण नेक्स्ट टाईम मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.